चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते, आगाज किया जा रहा है यहाँ पे। करण कटोरे पहली गेंद, विकास तावड़े नावे एक्सप्रेस, और इस बार पहली गेंद के ऊपर थोड़ी सी नीचे रहती वाली गेंद, बल्लेबाज पहली गेंद डॉट इनिंग की शुरुआत करते हुए विकास तावड़े। ओहो, फिर से एक बार फुलर लेन गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर, और शानदार कैच, विकेट का पतन, गोल्डन डक का चश्मा पहनकर बैटर करण कटोरे बैक टू द पवेलियन। जरूर विकास, अगर देखा जाए तो पहली गेंद थोड़ी सी नीचे रही थी, इसके बाद थोड़ी सी फुलर लेंथ की गेंद डालने का प्रयास किया था विकास तावड़े। कमाल की गेंदबाजी, न्यू बैटर मैदान पर आदर्श सरलेकर। इस खिलाड़ी के पास वो क्षमता है जो अपने डूबती हुई नैया को किनारे पर ला सकते हैं, और वह आवश्यकता है आज एनडीआर कोहली किंग लहूजी खेड़ेकर पुरस्कृतम टीम देख रहे। पहली गेंद के ऊपर डॉट, दूसरी गेंद पर विकेट जाने के बाद थोड़ा सा स्वाभाविक है दबाव क्रिएट होगा कोहली किंग एनडीआर नावे टीम के ऊपर, पर उस प्रेशर को यहां पर रिलीज करना होगा, गेम पर फोकस करना होगा। आदर्श सरलेकर और जीवन दीवकर, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी है, साझेदारी यहां पर बिल्ड करनी है, क्योंकि नॉकआउट का मुकाबला है। जो जीता वो अंतिम 4 में प्रवेश करेगा, और जो हारा वो इस प्रतियोगिता से टाटा बाय बाय। ओहो, फुल टॉस गेंद, फिर से एक बार पंकज नाकवा को चकमा देती हुई भाग अर्जुन भाग, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। आदर्श सरलेकर के बल्ले से आता हुआ इनिंग का पहला चौकार। आपल्या संघाची धावसंख्या वाढवावी लागणार आहे, त्या पद्धतीने त्याने सुरुवात केलेली आहे। डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह त्याच्याकडून बघायला मिळाला, आणि 4 धावा आपल्या संघासाठी त्याने प्राप्त केलेल्या आहेत। पहिला षटक या ठिकाणी प्रगतीपथावर, विकास तावडेचे आज दुसऱ्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, फिर से एक बार डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। और भाऊ भी ऐसा कहा जाएगा, या जगह तो सुखी ज्याची बायको मुखी। और यहाँ पर क्या छोड़ दिया है, क्या छोड़ी या मैच छोड़ दी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। जीवन दान देते हुए, ओहो, फिर से एक बार देखिए फुलर लेन की गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया, अच्छी फील्ड, कमाल की थ्रो, पंकज नाकवा वहां पर बैकअप करते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जहां पहुंचा है शुभम कैलाश कानमुरे सर बतलाते हुए 6 रन स्कोर कार्ड पर। 6 रन्स आपण बघतो, 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। सुरुवात थोडीशी खराब झाल्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी आता धावसंख्येला सुरुवात केलेली आहे। सिंगल डबल एकात चौकार मारून धावसंख्या बघितले, धावफलकावर 6 धावा लागलेल्या आहेत डावखुरा गोलंदाज। पुढच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह बघतोय, चेंडू येतो सीमारेषेपर्यंत, परंतु सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। फलंदाज आणखी एक, आदर्श सरलेकर बॅक टू द डगआउट। सख्त गति से बल्लेबाजी करनी थी, एक अच्छी साझेदारी बिल्ड करनी थी। एक बल्लेबाज गोल्डन डक का शिकार होने के बाद कप्तान ने भी बड़े स्ट्रोक लगाने का प्रयास किया और अपनी कीमती विकेट यहां पर खोई, और बल्लेबाज बैक टू द पवेलियन। न्यू बैटर मैदान पर आकाश भाई तांडेल। परंतु माझं काय म्हणणं माहिती मुन्ना, आता एकच त्यांचा क्षेत्ररक्षक बाहेर आहे, त्याचा फायदा उचलला पाहिजे होता फलंदाजांनी। ज्या ठिकाणी ब्लँक प्लेसेस आहेत ना, त्या ठिकाणी फलंदाजी करायला पाहिजे होती, परंतु दोन्ही फलंदाजांनी जे उत्कृष्ट खेळाडू आहेत आदर्श सरलेकर आणि करण कटोरे थोडेसे अवसानघातकी फटके मारले, आणि स्वतःच्या विकेट्स मात्र त्या ठिकाणी बहाल केलेले आहेत अपोजिट संघाला, बॉस फायटर संघाला। 6 धावा धावफलकावर आहेत।
2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. अतिशय चांगलं षटक विकास तावडे, न्हावे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, असा हा गोलंदाज, डावखुरा गोलंदाज. आपण टायमिंग लावलेला आहे 20 मिनिटाच्या मध्ये. थांबणार नाही आहेत कारण त्यांनाच त्याचा खामियाजा भुगतावा लागेल. जरूर यहाँ पर एक ओवर की समाप्ति के बाद 6 रन. दूसरी ओवर के लिए गेंदबाज के लिए स्पीड अप करना है. हर्षद टावडी टीम मीटिंग घ्यायची नाही है, आधीच कॉल केलाय पंकज सर, थँक्यू. तो इस बार देखिए दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रणित भोईर गेंदबाजी के लिए आते हुए. पहिल्या षटकामध्ये थोडेसे बिग ब्लो झाल्यानंतर आता मात्र त्यांना सावरावं लागेल कारण तब्बल 6 धावा धावफलकर आहेत. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज माघारी परतलेले आहेत. आकाश भायतांडेल आणि जीवन दिवकर यांना मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल कारण महत्त्वपूर्ण ही विकेट्स आहे. यांना माहिती आहे ही आपल्याला भागीदारी जर पनपली तर आपल्या न्हावे संघाचा धावफलक आहे तो 70च्या पुढे नेणं गरजेचं आहे. या मैदानावर पहिल्या मॅचेसमध्ये आपण बघितलं 65च्या पुढेच धावसंख्या आहे. त्या पद्धतीची धावसंख्या होणं अति आवश्यक आहे. यस, गेंदबाजी के लिए नौखार गांव से बिलोंग करने वाले गेंदबाज प्रणित भोईर अपने गेंदबाज संदीप भटारे इनके तालीम में तैयार हुआ. ये गेंदबाज फिर से एक बार, ओहो, और उसके ऊपर देखिए प्रतिकार. इस बार स्ट्रेट एंड ड्राइव, गेंद बाउंड्री लाइन के पार, बल्लेबाज जीवन दिवकर ऑन द फायर. आता है शानदार कोहली किंग षटकार. पुन्हा एकदा सर्कॉर्स हेलिकॉप्टर लँड उडवण्याचा प्रयत्न. लँड कुठे होतोय तर वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. कारण अशी धावसंख्येला मात्र आता थोडंसं चॅलेंजेबल धावसंख्या व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तीच अपेक्षा संघाचे संघ ओनर लहुजी खेडेकर यांनी वर्तवलेली आहे. ती आपल्या जीवन दिवकर त्याचप्रमाणे आकाश भायतांडेल यांच्याकडून, कारण पहिले महत्त्वपूर्ण 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. प्रदीपजी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. धन्यवाद विकास सर. या स्पर्धेमध्ये आपण अगदी ही स्पर्धा म्हटलं तर आपली समाजाची आहे आणि खऱ्या अर्थाने या समाजाला एकत्र आणण्याचं कार्य जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने रामा पाटील मित्रमंडळ थळबाजार यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि बरेचसे आपण खऱ्या अर्थाने पाहिले समाजाच्या मॅचेस होत असतात, सर्व समाज एकत्र, आणि काळाची गरज आहे विकास आता. खऱ्या अर्थाने आपला समाज एकत्र येणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने दमदार कार्यक्रम आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा, ही कोळी प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळतोय. एक चांगला दैत्यपान क्रिकेटचा सोहळा आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं ऐतिहासिक मैदान आहे, तलवार क्रीडा नगरी ही पाहतोय. खऱ्या अर्थाने 2 पर्व आपण या दमदार आमदार प्रीमियर लीगचे पाहिले. त्याच दरम्यान ही कोळी लीगची देखील आयोजन आपल्याला अगदी दिमागदार सोहळा पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं विचार केला तर मात्र प्रणित भोईरला पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं एसटीच्या अगदी पाठीमागे एसटीच्या किशोर पाटीलच्या तालमीत घडलेले भाईजान खेळाडू पाहतोय का. खऱ्या अर्थाने आकाश तांडेल असेल, जीवन दिवकर असेल, हे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले तर किशोर पाटीलच्या तालमीत तयार झालेले हे विकासदादा खेळाडू आहेत. मात्र आज प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यात पद्धतीने पाहिले विकास तावडेची पहिली गोलंदाजी पाहिली, खऱ्या अर्थाने त्याचा जो आपण खेळाडू पाहिला आदर्शला, तो देखील विकासच्या तालमीत घडलेले खेळाडू पाहायला मिळतात भाईजान. यस एब्सोल्युटली. और देखा जाए तो सभी दावे गांव के खिलाड़ी है. उन्होंने आज रायगढ़ में अपना नाम की दहशत बनाई है, जो रायगढ़ प्रीमियर लीग में भी हम देखते हैं अक्सर आदर्श सरलेकर होंगे. ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद गेंद अंदर आई और सीधा बीट कराते हुए बैटर आकाश भाईतांडेल को. तर या ठिकाणी भाईजान आपण पाहिलं ना अगदी आक्रमक फलंदाज आहे. याच मैदानात ज्याची बाईक पटकावलेली पर्व पहिल्यामध्ये तोच फलंदाज पाहतोय. आकाशला आपण या ठिकाणी पाहतो. आकाशला शांत ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र किती वेळ शांत राहणार. मात्र चेंडूला या ठिकाणी पाहिजे लॉंग ऑफ आणि 6 धावा मिळणार आहेत. मग धावपळक पाहिलं तर एकदा पुढे सरसवण्याचा प्रयत्न देखील राहिला.
दौर की समाप्ति के बाद टोटल स्कोर जा पहुंचा है 23 रन. 23 धावा आल्यात. खऱ्या अर्थाने पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रणितने सुरुवातीला त्याच्यावरती हल्ले झाले, मधल्या 2-3 चेंडू चांगले राहिले, पुन्हा एकदा आकाश त्याच्यावरती हल्ला चढवला गेला. म्हणजे आपण जर पाहिलं बडे या ठिकाणी फलंदाज बाद झाले तर 1 धावा पाहिल्या धापळकावरती, तर मात्र 2 फलंदाज मात्र बाद झालेत. एक करण कठोरे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आदर्श देखील कर्णधार हा बाद झाला. 2 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आपण पाहिले डगआउटमध्ये परतले गेले. मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 आक्रमक फलंदाज आहेत. त्या पद्धतीने वादळ असताना हे वादळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर आकाश तांडेला आहे, जीवन दिवकर, त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज जर पाहिलं ना, अगदी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सरसेनापती, जो आपण पाहिलं तर या संघाचा म्होरक्या देखील आपण म्हणू शकतो. हर्षद टावरी आहे, ज्याच्याकडे चेंडू सोपवला गेलोय. खऱ्या अर्थाने पाहिलं या ठिकाणी धावा रोखायच्या आहे, जीवन देवकरला देखील थांबवायचं आहे. 23 धावा आपण दपळदे पाहिल्यात. अगदी षटक क्रमांक 3 समालोचन कक्षाचे एंड करून मारा करतोय. एसटीच्या पाठीमागे जर पाहिला किशोर पाटील त्या ठिकाणी पाहतो थर्डमॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉईंटमध्ये, तदनंतर डीप एक्स्ट्रा रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर एक आपण वाईडीस मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. तर ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं तर मात्र शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये, नंतर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि संघाचे संघ मालक खऱ्या अर्थाने पाहिलं साखराक्षी प्रीमियर लेगमध्ये ज्याने दुसरं विजेतेपद पटकावलं, म्हणजे लगातार 2 स्पर्धेचा मानकरी ठरला साखर कोलिवाडचा हार्दिक पांड्या. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्या ठिकाणी पंकज माकव आहेत. स्विच हिटचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी या ठिकाणी बाद चांगला चेंडू राहिला होता, काहीच वेगळे करण्याचा प्रयत्न राहिला होता, खाली क्षेत्र होता त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला होता, मात्र हा चेंडू डॉट आलाय. स्विच हिटचा या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसला गेला. हर्षद टावरी या ठिकाणी गोलंदाजी करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने. त्याच्याकडून गोलंदाजी बघायला पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये, धावसंख्या आहे 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर बुक. जीवन दिवकर चांगल्या पद्धतीने आपण बघितलं सुरुवात केली त्याने, 1 षटकार 1 चौकार त्याच्या नोंद करण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता, तेवढ्या चांगल्या कल्पकतेने खेळून काढलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो, 1 धाव काढली, क्षेत्ररक्षकाचा थ्रो यष्टीरक्षकापर्यंत येतोय, परंतु तोपर्यंत सहजरित्या पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा, 25 रन्स ऑन द स्कोर बुक. नक्कीच विकास होता या ठिकाणी पहा की फलंदाज मोठे फटके देखील घेतात आणि ज्या सिंगल डबल येतात ना त्या देखील घेण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण त्या संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि मॅच देखील पाहिजे आणि ती तेवढीच महत्त्वाची आहे ही मॅच. यस, नॉकआउट मुकाबला उन्हें पता है, जो जीतेगा वो अंतिम 4 में प्रवेश करेगा और उसके लिए होता हुआ ये संघर्ष प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक का चषक. इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, क्या कैच लिया जाएगा? यस इट इज, पकड़ो कैच, जीतो मैच. बड़ी मछली जाल में फांसते हुए क्षेत्र रक्षक थे वहां पर, अच्छा कैच लब का फील्डर यश. पाहतोय प्रशांतजी खोत इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत कोळी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रशांतजी खोत आपला सहर्ष स्वागत आहे. भाईच्या या ठिकाणी पहा अगदी महत्त्वाचं टर्निंग पॉईंट मानावं लागेल की एक आक्रमक फलंदाज जीवन देवकरला या ठिकाणी शांत केलं गेलं. आपण पाहिलं बॅकवर्ड डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये ठिकाणी चेंडू फटका लगावा लागला, एक्झिक्यूट केला होता. झेल चांगला दर्जा पकडला, क्षेत्ररक्षक जर पाहिलं यश हा क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल पकडला, तेवढा चांगला चेंडू देखील राहिला. मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिला साहिल कास्कर आलाय. आता मात्र ठिकाणी मधल्या फळीमध्ये हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, संघाला सावरायचा आहे, धावसंख्या देखील पुढे न्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने आज मात्र साजेची कामगिरी हर्षद टावरीच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण संघाचा कर्णधार आहे सरसेनापती बॉस फायटर साखर या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अगदी डावखुरा फलंदाज पाहिला साहिल कास्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हर्षद टावरी की अगली गेंद साहिल कास्कर के लिए, इस बार शफल होकर खेलना चाहते थे, आउटसाइड ऑफ स्टंप लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे कप्तान हर्षद टावरी. बॉस फाइटर साखर टीम के लिए गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. नक्कीच चांगलं या ठिकाणी गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना, कारण त्याला माहिती आहे हा मॅच किती महत्त्वाचा आहे. अगदी चांगल्या दर्जाची या ठिकाणी गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर साहिल कास्कर देखील या ठिकाणी जर पाहिलं ना एक चालकशी अशा खेळाडू आहे
नेहमी संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या संघासाठी उभं राहत असतो तारुण्याची भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. साहिल कासकर डावखुरा फलंदाज आहे. इस बार फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, एक रन लेने का मौका. तर धावसंख्या पाहिली धापळकावरती आमच्या समोर आमचे पाठीचा कणा म्हणजेच समालोचकांचे शुभम जे कानमोरे आहेत. खऱ्या अर्थाने आज अलिबागमध्ये नाही तर रायगडमध्ये देखील गणना केली जाते एक चांगला स्कोरर म्हणून, आणि आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून चांगल्या स्कोररची भूमिका आणि चांगलं कामगिरी बजावली जात असते. जी स्पर्धा पाहतो ड्रीम क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून कौस्तुभजी पाटील त्यांची संपूर्ण टीम आणि जो आमचा हो पुलर लेनचा चेंडू या ठिकाणी पहा अगदी चांगला चेंडू होता. मात्र या ठिकाणी काय केलं पहा आकाश तांडेल त्यांनी पूर्ण असं या ठिकाणी वेळ घेतलं की हा चेंडू जरी आपल्यासाठी पर्वणी असला तरी देखील आपण हा चेंडू खेळून काढूया, कारण हा चेंडू महत्त्वाचा होता आणि आपली विकेट देखील या ठिकाणी राखून ठेवणं ही खूप महत्त्वाची होती. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावफलकावरती 27 म्हणजे 2 षटकामध्ये 23 धावा, आणि या षटकाचा विचार केला तर हर्षदने फक्त 4 धावा खर्च करून महत्त्वपूर्ण एक गडी बाद केलाय, म्हणजेच जीवन देवकर मैदानाच्या बाहेर गेलाय. तत्पूर्वी विनंती असेल सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध साईबाबा बोडणी, मृणाल वर्सोलकर विरुद्ध नागेश सीत, दोन्ही संघाचे सगळ्याला टॉस साठी यायचं आहे. यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार मृणालजी वर्सोलकर, साईबाबा बोंडी संघाचे कर्णधार नागेश लक्ष्मण सीत टॉस साठी यायचं आहे. आपण पाहतोय आशिषजी नाखवा इथे आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अवनी भाभी के हिरो आशिषजी नाखवा. नक्कीच भाईजान, आपण देखील होता साक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये. दादा विकास आता काय ती लीग झाली खऱ्या अर्थाने. एक मॅच मध्ये मी कॉमेंट्री करत होतो, महत्त्वपूर्ण मॅच होती, जवळजवळ 60,000 रुपयाची या ठिकाणी पैशांची उधळण झाली. आम्हाला समालोचन कमी, परंतु त्या ठिकाणी देणगीचं ओघ एवढं होतं की आम्हाला समालोचन करायला देखील वेळ मिळाला नाही. उलेचे नाकवा असतील, दिनेचे नाकवा असतील, राजन नाकवा असतील, दत्ता नाकवा, त्याचमध्ये गौरव भामची, मुकेशजी भामची, जनार्दन नाकवा असतील, आशिषजी नाकवा, पंकजजी नाकवा, दुर्वेशगण, श्यामगण, अशा किती नाकवा लोकांनी त्याने बक्षिसांची खैरात केली. आणि खऱ्या अर्थाने फलंदाजासाठी नाही काय, कॉमेंटेटर, स्कोरर, युट्यूबर, पंच म्हणजे सगळ्यांसाठी त्या ठिकाणी त्यांची ही देणगीचा ओघ राहिला होता. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर होता, खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा हेलिकॉप्टर उडवला गेला, लँड देखील झाला वाईड इज मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डीजे खऱ्या अर्थाने विकासदादा गोलंदाज बघा, खऱ्या अर्थाने ज्यांचे आदर्श घेऊन मैदानाला सुरुवात केली खेळ खेळायला, एक प्रमुख गोलंदाज आपण पाहिला सागर सम्राट एक्सप्रेस विकास तावडे, मात्र त्याच्या तालमीत घडलेला फलंदाज आकाश तांडेला पाहतो. दादा आकाश तांडेलला तसं हे मैदान लकी आहे. या मैदानावर त्याने बेस्ट फिल्डरचा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला होता. दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व पहिलं होतं, त्यामध्ये बेस्ट फिल्डर त्यात किताब त्याने बाईक पटकावली होती आणि त्याची फलंदाजी आज मात्र या ठिकाणी बहरताना दिसते. पुढच्या चेंडूवर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह शॉट, लॉंग ऑफ सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार. जय मल्हार सदानंदाचा एलकोट. परंतु आकाश भाई तांडेल याने सुद्धा संघाची जी कमजोर बाजू आली होती या 2 षटकारानंतर मात्र आता चॅलेंजेबल धावसंख्या त्यांची होत चाललेली आहे. दुसरं तिसरं चौथं षटक चालू आहे. धावसंख्या आहे ती धावफलकावर तब्बल 39 धावा. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती टावरी यांनी, अतिशय चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक झाला होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड केला गेला आणि एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. 40 धावसंख्या धावफलकावर, 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं विकास तावडेवरती हल्ले देखील झाले, मात्र तेवढाच या ठिकाणी ते चेंडू देखील चांगले दाटणीचे राहिले. असं मात्र या ठिकाणी जर पाहिलं समीकरण तर साहिल कासकरचा आहे, म्हणजे डावखुरा विरुद्ध डावखुरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे दोघांमध्ये देखील बिग बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जर 40 आहे, मात्र आज आपण या ठिकाणी पाहिलं
खेळाडू घेऊन या ठिकाणी खेळ करतोय बॉस फायटर साखर संघ. आणि अगदी साखर संघ म्हटलं, साखर हा नाव त्यांना अगदी साजेसं नाव आहे. कारण साखर म्हटलं गोडव्यासारखी माणसं या साखर कोळीवाड्या गावामध्ये राहत असतात. त्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धे आयोजन देखील पाहायला मिळतं आणि क्रिकेटवरती अतुनात प्रेम त्यांच्या साखर कोळीच्या गावाच्या माध्यमातून पाहायला मिळत होतो. हो ब्लॉकल पद्धत चेंडू या ठिकाणी जर पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक सत्यशला त्या ठिकाणी पाहिलं, चेंडूला अडवलं गेलं, चांगली फेकी राहिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील राहिला, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. 2 धाव या ठिकाणी धावा पूर्ण केल्या. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धापळकर पाहायला मिळत आहेत. यस एब्सोल्युटली, और टाइम शॉर्ट आउट हो गया है. इसके बाद एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लेना होगा. जो टाइम दिया है वो टाइम लिमिट ओव्हर हो चुका है. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या बॅटीचा प्रतिकार केलाय. ललकार आहे फलंदाजाची, ठोकला षटकार, चेंडू गेलाय सीमा पार. येतोय कोहली प्रीमियर लीगचा दमदार षटकार. की 6 वर धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 48 धावा. साहिल कासकर आवश्यकता होती आणि आज साहिल नावाचा वादळ मैदानावरती तुटून पडतोय. नक्कीच डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज, त्याच्यामध्ये हा बिग बॅटल पाहायला मिळतोय. हो, आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला, चेंडू थोडासा खाली राहिला, मिडल ऑफ द बॅट नाही झाला. स्वतः अगदी गोलंदाज त्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक राहिला. दुसरी धाव घेत असताना साहिल कासकरला मात्र डेंजर जोर देत असताना अगदी या ठिकाणी बाद केलं गेलं. आणि ही खरं ते गरज होती की या ठिकाणी जेवढं आपल्याला 100% देता येईल संघासाठी तेवढं देण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागणार. आणि करत असताना आपण या ठिकाणी पाहिला विकास तावड्याच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ संपला. धावा पाहिल्या धापळकावरती तर मात्र फलंदाज बाद झालेत 4 आणि धावा जर पाहिल्या धापळकावरती 49 धावा धापळकर पाहायला मिळत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने ठिकाणी धावा देखील होत आहेत, फलंदाज देखील बाद होत आहेत. तेवढं चांगली गोलंदाजी, कारण हा सामना आहे ना पाहिजे नॉकआउटचा या ठिकाणी पाहतोय. जे सुपर 8ची या ठिकाणी हा आपण खेळ पाहतो आजच्या दिवसातील, जो खऱ्या अर्थाने पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि जो मात्र जिंकल तो स्पर्धेच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी ही स्पर्धा पाहतोय जी पाहिली तर रामा पाटील मित्रमंडळ थळ बाजार कोळीवाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कोळी प्रीमियर लीग ज्या 3 तालुक्यांना या ठिकाणी एकत्रित आणण्याचं काम, जो विकासाचा समाज आपला कुठेतरी एकमेकापासून थोडा दूर राहिलेला त्याला एकत्र आणण्याचं हे माध्यम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रामा पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्याला एक आमचं मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धाचं आयोजन केलं गेलं आहे दमदार कार्यसम्राट आमदार सन्मान्य महेंद्र शेठ हली दर्वे यांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने आपण पाहिलं आज या स्पर्धेमध्ये गेल्या हप्त्यामध्येच एक क्रिकेटचा कुरुक्षेत्र पाहिला, एक नामांकित स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं दमदार आमदार कार्यसम्राटांच्या माध्यमातून दुसऱ्या प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं. त्यामध्ये जर पाहिलं या देशामधील टेनिस क्रिकेटमधील एक जागतिक पातळीचे खेळाडू देखील खेळताना आपण पाहिले. अशा दर्जाची खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहिली आणि जे ऐतिहासिक मैदान पाहतोय तलवार क्रीडा संकुलावरती ही स्पर्धेचं आता आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं ज्या या समाजासाठी आपण जे लीगचं आयोजन केलं नक्कीच आपल्यासाठी देखील मी हॅट्स ऑफ करतोय. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पंकज नाखवा सुद्धा आपलं त्या ठिकाणी संपूर्णपणे 110% देण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा मात्र मिळतात त्या स्ट्रोक्सवर. धावसंख्या झालेली आहे ती 2 ने वाढून 51 धावा. धावसंख्याला मात्र आता आकार आलेला आहे, परंतु या मैदानात बघितलं तर 70 ते 80 पर्यंतची धावसंख्या आवश्यक आहे. बघूया उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने श्याम मार्कू या ठिकाणी हाताळेल. 5 शेवटचे 5 चेंडू आहेत. आकाश भायतांडेल पुढचा चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज घेतली, धाव मात्र घेत नाही आहे फलंदाज आकाश, कारण त्याला माहिती आहे की आता आपण 5 चेंडूंवरचा 4 चेंडूंचा शेवटपर्यंत समाचार घ्यायचा आणि त्यावर जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. 51 धावा धावफलकावर आहेत. श्याम मार्को यांचा हा पुढचा चेंडू असेल, परंतु कार्यसम्राट दमदार आमदार आहेत ना, त्यांचं एकच म्हणणं आहे की कोळी समाज तुम्हाला जर खरी प्रगती करायची असेल तर एकत्रित येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. एक महामंडळसुद्धा स्थापन केलेलं आहे त्यांनी आता आणि अजून त्यांच्या माध्यमातून मोठं त्यांच्या तोंडातूनच आपण त्यांच्या वाणीतूनच आपण ऐकणार आहोत काय काय समाज कोळी समाजासाठी त्यांनी केलेलं आहे. ते थोड्या वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. परंतु पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू निघून जातो सीमा रेषा पार. चौकार.
याच वेळेला आपण बघतोय रामा पाटील मित्रमंडळ जी आयोजन कमिटी आहे ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज किशोरजी पाटील यांनी सर्वप्रथम हजेरी लावली, तदनंतर आता आपण त्यांचे प्रमुख सन्मान्य श्री रामा पाटील, शिरीष मैटम हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आणि क्रिकेटपासून जरी लांब असले ते तरी आता मात्र या 2 ते 3 दिवसामध्ये अतिशय कठोर मेहनत करताना आपण त्यांना बघतोय। खेळाडूंना किंवा आपल्या नियोजन जी समिती आहे, कमिटी आहे, सर्वांना पाणी त्याचप्रमाणे नाश्ता आणि सर्व जेवण यांची सर्व व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने, कोणाला काय अडचण आहे ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न आणि काम ही नियोजन समिती करत आहे। आयोजन कमिटी रामा पाटील मित्रमंडळ त्याचेच हे आपण बघतोय सन्माननीय सदस्य। नक्कीच सर, आता आपण चर्चा करत होतो की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा स्पर्धा होतात, पण त्या स्पर्धेला एक काहीतरी फी वगैरे घेतली जाते, पण ही थळ बाजार म्हटलं की रामा पाटील मित्रमंडळ थळ बाजार यांच्या माध्यमातून निशुल्क 16 संघ मालकांना इथे प्राधान्य दिलं गेलंय आणि कार्यसम्राट दमदार आमदार यांचा सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे। प्रदीपजी, आपण प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये स्पर्धेसाठी जात असतो, तिथे काही ना काहीतरी आयोजकाच्या माध्यमातून फी घेतली जाते, पण या पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतोय कोळी प्रीमियर लीग मध्ये न भविष्य न भूत कोणत्याही संघ मालकाकडून प्रवेश फी घेतली गेली नाहीये, काय सांगाल? नक्कीच खरे अर्थ दमदार कार्यसम्राट आमदारांचं जेवढं आपण या ठिकाणी कौतुक करू तेवढे नक्कीच, कारण दिलेल्या शब्दाला नक्की ते जागे असतात आणि जे शब्द देतात ते काम देखील पूर्ण करत असतात। हो, या ठिकाणी चेंडूचा क्लास पहा, वय वर्षच पाहिलं 50 या ठिकाणी कंप्लीट आहेत, तरी देखील श्याम मार्को त्या ठिकाणी गोलंदाजी जर पाहिली ना अतिशय वाखणं जर पाहायला मिळतोय। एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलाला लाजवतील ना अशा पद्धतीचा फिटनेस, अद्याप अशा पद्धतीची गोलंदाजी, अशा पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलं आहे। आणि खऱ्या अर्थानं चांगले क्रिकेटवरती जर खऱ्या अर्थानं पाहिलं, चांगलं प्रेम केलं, क्रिकेटला देव मांडलं, सर्वस्वी मांडलं, त्याच तर मुलं आज त्यांचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। यस, ॲब्सोल्युटली, क्रिकेटला वयाची मर्यादा नसते। पंकज, श्वेता भाभी के हीरो, और इस बार कैच लपकते हुए विकेट का पतन, डीजे को मौका। तर या ठिकाणी आपण पाहिलं आयोजन अगदी चांगल्या दर्जा पाहायला मिळतोय। सर्व कोर कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिले, सन्माननीय रामा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे जर पाहिलं त्यांची संपूर्ण या ठिकाणी आयोजन या ठिकाणी पाहतोय अगदी सकाळपासून उपस्थित राहिलेत। अगदी आयोजन करायचं म्हटलं ना बायजान तर खूप मेहनत, सर्व गोष्टी करायला, पैसा जरी आपण आपल्याकडे असला तरी देखील मैदानामध्ये डागडुजी करणे, खेळपट्टी बनवले, संघ मालकांना जमा करणं, त्या खेळाडूंना जमा करणं, बरंचसं हे अवघड काम असतं। मात्र खऱ्या अर्थाने पाहिले या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतंय। कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या 3 तालुक्यातील कोळी समाजाला एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते। पुढील मॅच आपण पाहणार आहोत, एका बाजूला आपण मृणाल वडसुलकर त्याच्या विरोधामध्ये नागेश शीतला आपण पाहणार आहोत, त्यांच्यामध्ये ही मॅच देखील पाहायला मिळणार आहे। सन्माननीय प्रशांतजी खोत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा। एका बाजूला साईबाबा बोंडी तर एका बाजूला आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर। 4 षटकांचा सामना आहे। इट इज द कॉल ऑन द टॉस बाय साईबाबा बोंडी, नागेश लक्ष्मण सिद्ध नाणेफेकीचा कौल जिंकला। पहिला पडाव नक्की त्यांच्या माध्यमातून लागलाय। मृणालजी वडसुलकर आणि नागेश सिद्ध एक मित्र आहेत आणि नक्कीच आज विरोधात नक्कीच लढणार आहेत। यानंतर होणारी मॅच नॉकआउट असेल त्यांच्यामध्ये, ती म्हणजे साईबाबा बोंडी विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर। 56 धावा बनवल्यात, म्हणजे 57 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे बॉस फायटर साखर या संघाला। खऱ्या अर्थाने एका बाजूला पाहिलं पंकज नाकवा जे संघ मालक आहेत बॉस फायटर साखर संघाचे, तर एका बाजूला पाहिलं तर कोळी किंग इंडिया न्हावे, म्हणजे जर पाहिलं न्हावे रोहा लवशेठ खेडेकर यांचा जो संघ आहे। खऱ्या अर्थाने लवशेठ खेडेकर बद्दल म्हणू तेवढे शब्द कापुरे पडतील। गेल्या वर्षी झालेली 40+ चॅम्पियन ट्रॉफी अलिबाग क्रीडा संकुलावरती विजेता संघ ठरला। तदनंतर दमदार कार्यसम्राट आमदार पर्व पहिल्यामध्ये जर पाहिलं तर 3य क्रमांकाचे मानकरी ठरले। तदनंतर पाहिलं रायगड
प्रीमियर लीग त्याच्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचा त्यांनी या ठिकाणी त्यांच्या संघानं क्रमांक पटकावला. तदनंतर जर पाहिला जे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून 40+ आयोजन केलं होतं त्या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचा त्यांनी क्रमांक पटकावला होता. म्हणजे लहू शेठ आणि मैनाक भंडारी चषक जो या ठिकाणी आपण या मैदानावरती पाहिला होता केमच्या मैदानावरती त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. म्हणजे पहा लहू शेठसाठी क्रिकेटवरती असलेले प्रेम आणि खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूंवरती विश्वास दाखवतात आणि त्यांच्या माध्यमातून पाहिला खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित केलं जातोय आणि खेळाडू देखील त्यांच्यासाठी चांगला खेळ करतायत आणि खऱ्या अर्थाने त्यांना क्रिकेटमध्ये एक मोठे नाव त्यांच्या माध्यमातून पाहायला म्हणजे नावलौकिक झालंय लहू शेठ खेडेकरांचा. खऱ्या अर्थाने पाहिलं मराठी उद्योजक म्हणून पाहिलं तर मग तो आपलं कामधंदा पाहून देखील या क्रीडा क्षेत्राकडे वळण घेतलंय आणि खऱ्या अर्थाने आपल्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून याकडे पाहायला मिळतोय भाईजान. आणखी एक सांगू इच्छितो लहू खेडेकरांबद्दल की त्यांनी 2 संघ असे होते तलेखार त्याच्यामध्ये वादविवाद चालला होता आणि त्या संघाला सुद्धा त्यांनी एकत्र आणण्याचं काम केलंय. असे क्रिकेटचे प्रेमी क्रिकेटचे दर्दी आणि क्रिकेटचे एक सपोर्टर सन्मान्य लहूजी खेडेकर. आता त्यांचीच सांगण्याची सर्व गोष्टी आलेल्या आहेत. तर आणखी एक सांगतोय पहिल्या दिवशी सुद्धा त्यांचा पहिला सामना होता तेव्हा सुद्धा सर्वात अगोदर आमच्या सुद्धा अगोदर हजर झाले आणि आज सुद्धा आयोजन कमिटी याच्या अगोदर हजर होऊन आज जे मैदान बघतोय आपण ते संपूर्ण त्यांच्या संघाने सुशोभित केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे आणि हे त्यांचं क्रिकेटवरील प्रेम. सर्व संघ मालकाला उठवलं 7 वाजता 6 वाजता नंतर संघ संपूर्ण तयार केला आणि बरोबर 8:45 वाजता या ठिकाणी आले आणि मैदानाची सुद्धा आखणी केली त्यांनी. अतिशय चांगलं धन्यवाद लहू शेठ खेडेकर, आपलं खूप खूप आभार. आणि विकास सर सांगायचं म्हटलं ना सागर सम्राट संघाचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. म्हणजे मधल्या फळीमध्ये ते चांगला खेळ करायचे चांगले खेळाडू राहिले होते मात्र काही कारणास्तव जी घराची जी जिम्मेदारी त्यांच्यावरती लवकरच खांद्यावरती पडली त्यामुळे क्रिकेटपासून जरी दूर गेले तरी मात्र क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांनी सोडलेलं नाही. समोरचा संघ सुद्धा आपण बघतोय बॉस फायटर साखर क्रिकेटवर नितांत प्रेम असणारा हा संघ आहे. कारण त्यांच्या संघाचे ओनर आहेत ना पंकज नाकवा आशिष नाकवा हे दोघे उत्तम खेळतात परंतु क्रिकेटवर खेळसुद्धा त्यांचं प्रेमसुद्धा महत्त्वाचं आहे. कोणत्याही ठिकाणी सामने असले की त्यांचा संघ त्या ठिकाणी असतो. आजसुद्धा आज आपण बघितलं तर वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे. कारण हे उधाण चालू होतं त्याच वेळेला बोटीसुद्धा आल्या होत्या खाडीमध्ये. त्या बोटींचं काम आवरून किंवा पंकजने मोठ्या भावाला तिथे उभं केलं आणि तो स्वतः खेळण्यासाठी आला. थोडंसं कामाचा बोजा एकमेका सावरून घेतात त्याच्यामुळे आज मैदानात बघतोय. आशिषसुद्धा एक मोठा खेळाडू आहे. आशिषने आपण फलंदाजी बघितलीत ना त्या अक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये तर मॅच विनर खेळाडू आशिष नाकवासुद्धा आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही बंधूसुद्धा आहेत ना ते क्रिकेटवर नितांत प्रेम करणार आहेत. संपूर्ण साखर गावसुद्धा आपण बघतो नितांत प्रेम करणार आहे क्रिकेटवर. त्याच्या माध्यमातून आताच अक्षी साखर प्रीमियर लीग आपण आयोजन बघितलं होतं आणि त्यांना सर्वांना विनंती आहे की मंडळसुद्धा आपलंच आहे तिकडे पण लक्ष द्या आपण. आशिष नक्कीच विकासाचं म्हटलं ना अक्षय साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगलं आयोजन. आशिष नागवांबद्दल माझा अगदी त्यांची देयष्टे पाहिले मजबूत आहेत मात्र जे एसटीच्या पाणी एस्ट्रेशन करतात ना ला जवाब काय एस्ट्रेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अक्षय साखर प्रीमियर माध्यमातून पर्व 4मध्ये पाहिलं अगदी पंकज जे नाकवा असतील बॅक टू बॅक 2 त्यांच्या बॅटमधून हाफशतक पाहायला मिळाले आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरले खऱ्या अर्थाने पाहिलं तर. आणि ती त्यांना उपमा देखील त्या ठिकाणी मी दिली की खऱ्या अर्थाने साखर कोळीवाड्याचे हार्दिक पांड्या आणि खऱ्या अर्थाने साखर हा नाव दादा ना या ठिकाणी नक्कीच त्यांना या ठिकाणी शोभून दिसतोय. अगदी साखरेसाठी गोडवे असलेली ही माणसं आणि खऱ्या अर्थाने साखरकर ते पण देखील याच्याकडे जॉईन आहेत. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर विकास साखरकर यांचं देखील कौतुक करायला काय स्पर्धेचं आयोजन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी नोकरी व्यवसाय सांभाळून या ठिकाणी तेवढे वेळ या ठिकाणी दिले त्यांच्या माध्यमातून. विकास साखरकरांच्या बद्दल बोलायचं ना तर नामदेव साखरकर हे आमचे दादा आणि त्यांनीच यांना लहानपणापासून क्रिकेटचा बालकडू पाजलाय. सामन्याला सुरुवात होते. करण कटोरे षटकातील पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न त्याच्यावरती केलाय. प्रतिकार चेंडू गेलाय सीमा पार येतोय हर्षद टावरीचा ब्रँडेड चौकार. साखर संघाचे कर्णधार स्वतः हर्षद टावरी या ठिकाणी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं करण कटोरेच्या वरती हल्ला चढवला. पहिल्या चेंडूत 56 धावा 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. लेटकर करण्याचा प्रयत्न परकट केलाय चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
माहिती आहे की कशा पद्धतीची गोलंदाजी करता होईल त्याच्याकडून, परंतु गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे हर्षद टावरे कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा केली गेली असणार की हर्षद टावरेला कशा पद्धतीने बांधून ठेवायचं आहे. 2 चेंडूंवर मोठे 2 स्ट्रोक लगावल्यानंतर 55 धावांचा प्रतिकार करता असताना धावसंख्या धावपळकर बघायला मिळते ती 10 धावा. नक्कीच विकास सर, करण कटोरेने फलंदाजी करत असताना जरासा नाराज केला. पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती बाद झालाय आणि आता गोलंदाजी करत असताना सुद्धा नाराज करतोय. कमबॅक करावं लागेल आणि यावेळेला पहा त्याच पद्धतीचा कमबॅकीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा हलव्या गतीने टाकलाय. चेंडूला बीट केलाय. सरळ यष्टीरक्षक आकाश यांच्या हातामध्ये विसावतोय डॉट चेंडू. चांगला चेंडू ज्या ठिकाणी सांगता गेली या चेंडूची वाट पाहत होता की माझ्याकडून हा चेंडू पडला जाणार का, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिला ब्लॉकर पद्धत चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ठिकाणी पहा चेंडूला पाठवलं अगदी सीमा रेषेच्या बाहेर डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स आलाय चौकार. असताना आपण पाहिला 14 धावा, ज्या 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, जो पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसरा चेंडू डॉट आला. मात्र चौथ्या चेंडूवरती चौकार लागवायला गेला हर्षद टावरेच्या बॅटमधून. करण कटोरे पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटने सजा. पुन्हा या ठिकाणी पाक लेट कट केलाय. अगदी आपण पाहिलं बॅक टू बॅक तो क्षेत्र तसाच फटका या ठिकाणी आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय की काय, या ठिकाणी पाहायला मिळेल चेंडू सीमा पार येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. आपण जर पाहिल्या धावा धापाळकावरती 18 धावा धापाळ पाहायला मिळतात. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये करणवरती हल्ले व्हायला लागले. खऱ्या अर्थाने करणला पाहिलं ना तर प्रामुख्याने गोलंदाज, मात्र त्याच्यावरती आज हल्ले व्हायला लागले हर्षद टावरेच्या माध्यमातून. हो या ठिकाणी पहा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होणार का, मात्र या ठिकाणी पहा फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. तिसरा डोळा देखील या ठिकाणी पाहतोय ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून. 3 कॅमेऱ्याची स्पर्धा कव्हरेज केली जातोय. ही धाव घेणं गरजेचं होतं का, मात्र असं त्याच्या आता बॉडी लँग्वेजवर पाहिलं तर फलंदाजाला वाटतं की मी पोहोचलोय. पंचांनी मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाला रेफर केलं गेलंय. ही विकेट किती महत्वाची असेल भाईजान. यस एब्सोल्युटली, हर्षद टावरे रन मशीन कही जाती है और आज उनके ऊपर पॉपिंग क्रीज में पहुंचे नहीं पहुंचे, दूध का दूध पानी का पानी ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से जरूर यहाँ पर दिखाया जाएगा, क्योंकि फील्डर के माध्यम से डायरेक्ट हिट किया गया है। पर क्या पॉपिंग क्रीज में पहुंच गए खिलाड़ी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। अगर पॉपिंग क्रीज में पहुंच गए और यस यहाँ पर थर्ड अंपायर डिसीजन इज नॉट आउट, पॉपिंग क्रीज में पहुंच गए, बैट पहुंचते भी यहाँ पर बैटर अंपायर बैट रन है, यस बैट रन। इसके बाद एक रन जरूर बल्लेबाज के रूप में लिया जाएगा। टीम का स्कोर जहां पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर आते हुए 19 धापाळकरती ज्या पहिल्या षटकामध्ये धावांची गरज होती, धावा घेण्याचा प्रयत्न राहिला। तब्बल 19 धावा हर्षद टावरेच्या बॅटमधून आल्या। हर्षद टावरेने या ठिकाणी 6 चेंडूचा सामना केला। 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा जमा केल्या, कारण संघासाठी गरज आहे, जो आपल्यावरती पंकज नाकवाने विश्वास दाखवलाय। एक साजेशी खेळ त्यांच्या मधून पाहायला मिळतोय। आता मात्र आपण पाहिला साखर कोळीवाड्याचा हार्दिक पांड्या ऑन द स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे। स्ट्राईकला जर पाहिलं हर्षद टावरे, ज्याच्यावरती आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील राहिला। अगदी 2 एंडकडनं खेळणारी ही आपण स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्याला हे समीकरण पाहायला मिळतोय। मात्र गोलंदाजीचा विचार केला ना विकास सर, तर गोलंदाजी ट्रॅकवर फिरकीचा जादूगार आदर्श सरलकर या ठिकाणी पाचारण केले। स्वतः संघनायक आहे, मात्र कर्णधार विरुद्ध कर्णधार असे देखील लढत पाहायला मिळते। एका संघातून खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात। कसे डावपेच असणार भाईजान। यस फिरकी का जादूगर जिन्होंने अपने गेंदबाजी के ऊपर अच्छे अच्छे बल्लेबाजों को तातातुई करने पर मजबूर किया है, वही गेंदबाज आदर्श सरलेकर, इंडिया कोहली किंग के एक कप्तान। पर इस बार देखिए इंडिया कोहली किंग के कप्तान के ऊपर अटैक करते हुए हर्षद टावरे बेस्ट वर्सेस में
खऱ्या अर्थाने हर्षद टावरे मोठे मोठे टावर असण्यासाठी प्रसिद्ध आहे, फलंदाजासाठी जाणला जातो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहिल्या धावपळकावरती 25 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने अर्धा पल्ला गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलेला पाहायला मिळतोय, कारण 57 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावा मात्र धावपळकावरती जमा केल्या जात आहेत बॉस फायटर साखर संघाच्या माध्यमातून. मृणाल सर नागेश तमाशा देख, चेंडू मात्र बिग 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 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हर्षद टावरेने या ठिकाणी पहा एक उग खऱ्या अर्थानं आक्रमक रूप धारण केलंय. जे जेव्हा आपल्या समुद्रामध्ये वादळ निर्माण होता तसा वादळ या ठिकाणी आलंय. पहा एक बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला, डीप स्क्वेअर लेग, डीप विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे साहिल कासकर, चेंडूला अडवलं गेलं. धाव मात्र या ठिकाणी मी नागेश शेत आपणास विनंती करतोय, नागेश शेत आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सहकार्य आपण सोबत घेऊन यायचं आहे नागेश शेत. तर या ठिकाणी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी पेस करत असताना डान्सी राऊंड मारण्याचा प्रयत्न राहिला होता, फुटवर्कचा वापर केला होता, मात्र चकवलं गेलं, गंडवलं गेलं आणि खऱ्या अर्थाने संघ मालकाला या ठिकाणी एसटीच्या स्वरूपात बाद देखील केलं गेलं. तर या ठिकाणी पहा अगदी संघमालक मात्र जो पहिला चेंडू पेस केला आणि पहिल्या चेंडू या ठिकाणी अगदी पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र आदर्शला माहिती आहे आदर्शने या ठिकाणी टास पाहिलं फलंदाज की फुटवर्क येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. अगदी चेंडू आपण पाहिला जो हातभर कट झाला त्या ठिकाणी आणि एक्स्ट्राजन देखील चांगलं कामगिरी या ठिकाणी बसवले गेली आणि एक महत्त्वाचा गडी मात्र बाद केला गेला. इथून देखील कमबॅक होऊ शकतो पाहिजे, कारण मालक मात्र या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थाने नाखवा म्हणजे या ठिकाणी पाहिलं खलाशाना खऱ्या अर्थाने होडीवरती त्या ठिकाणी मच्छीमारी करण्याचं ठेवलं गेलं आणि नाखवा पुन्हा एकदा आपल्या पाहिलं घराच्या परतीला या ठिकाणी परतला गेला. धावसंख्या मात्र धावपळ कधी पाहिल्या तर 32 धावा धावपळ पाहायला मिळतात, एक गडी मात्र बाद झाले पाहिजे. किशोर पाटील त्या ठिकाणी पाहतोय, एक अनुभवी असा खेळाडू आहे. या वर्षी आपण पाहिलं ना किशोरचं वय वाढलंय, मात्र क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटचा खेळ त्यांच्यामधून सातत्याने या ठिकाणी बहरत असताना पाहिलं, मात्र आदर्शने या चेंडूवरती त्याला थांबवलं गेलं. डॉट चेंडूची सांगता झाली. खऱ्या अर्थाने आदर्शला जर पाहिलं किशोर पाटीलच्या तालमीत घडलेला आणि घडत असताना पाहिलाय खऱ्या अर्थाने आदर्श सरलेकरला. यस आदर्श सरलेकर के पास वो कम बैक करने की क्षमता है, क्योंकि लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के आने के बाद कम बैक किया और दिखाई भी दिया और पंकज नाखवा संघ मालक इन्हें भी वापसी का रास्ता दिखलाया. गेंदबाज आदर्श सरलेकर. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसामध्ये 4 चेंडू होते, 5 चेंडू होते, 5 चौकार मारण्याचा देखील या ठिकाणी इतिहास रचला गेला किशोर पाटीलच्या माध्यमातून. आदर्श पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. ओ हो क्या बात आहे, चेंडू मात्र आपण पाहिलं ना तर मात्र लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर आलाय, दमदार दिमागदार षटकार. टीम का स्कोर जहां पहुंचा है 38 रन, बचे हुए 18 गेंदे, 19 रनों की आवश्यकता है. विकास सर काय झालं बघा, हे दोन्ही नाव्यातले जे खेळाडू आहेत ना, जे फलंदाज बॅटर्स आहेत ना, त्यांनी मात्र ओळखलेली आहे. त्यांना माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला आपल्या समोर आपल्या गावातले खेळाडू करणार आहेत आणि बरोबर त्या पद्धतीने त्यांची रणनीती आत्मसात करून त्यांच्यावर कशा प्रकारे त्यांना स्थिर स्थावर व्हायची संधीसुद्धा दिलेली नाही आहे. अतिशय चांगलं आक्रमण हर्षद टावरी आणि त्याचा नवीन आलेला फलंदाज साथीदार किशोर पाटील यांच्याकडून बघायला मिळेलं आहे आणि त्याच धर्तीवर आपण बघतोय आणखी एक त्यांच्या गावामधील एक उत्कृष्ट क्रिकेटर आपण बघतोय, त्यांच्या तालमीत त्यांच्या मार्गदर्शनाला खेळत असतात असे सन्माननीय श्री गहिनीनाथजी कटोरे हे सुद्धा त्यांचा सामना बघत बघत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतात, या ठिकाणी मैदानावर येतात, कारण त्यांचा सामना याच्यानंतर होणार आहे बॉस फायटर सँडी वॉटर्स साखर या संघामधून ते खेळताना दिसणार आहेत आपल्याला. पुढचा संघ आपण बघतोय, पुढच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जातंय तर पुन्हा एकदा साहिल कासकर
हा गोलंदाज डावखुरा गोलंदाज आहे. फलंदाजी करत असताना एक षटकार जरूर त्याच्या माध्यमातून बॅटमधून आला होता, परंतु नंतर दुर्भाग्यवश त्याला धावचीतच्या स्वरूपात बांधून तंबूत परतावं लागलं होतं. खराब चेंडू, पहिला चेंडू आपण बघतोय. बिमरचा इशारा पंचांकडून. बिमरवर थोडंसं नुकसान होत नाही आहे, परंतु बिमर इज बिमर. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. नक्कीच धावसंख्या पाहिली. बिमरचा चेंडू आलाय 39 धावा. एक लेजंड क्रिकेटर, गुरुग्राम पंचायत नावेचे माजी उपसरपंच मास्टर बास्टर गैनाथ कठोरे आहे देखील या ठिकाणी यांच्या आगमन झालंय. त्यांचं देखील कोहली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. या ठिकाणी सफलून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. साहिल कास्करने कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण आधीचा चेंडू पाहिला बिमरचा चेंडू होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि जेव्हा संघ संकटात सापडला साहिल कास्कर त्याकडे आलाय आणि त्यांनी चांगली कामगिरी सातत्याने करत राहताना आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकच त्या ठिकाणी धाव खर्च केली गेली. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती पाहायला मिळतोय 40 धावा धावपळकावरती. 17 चेंडू 17 धावींची गरज आहे. किशोर पाटील स्टायलिश या ठिकाणी फलंदाज पाहतोय. अगदी या ठिकाणी पहा एक चुरटी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल कंप्लीट केली गेली, रिस्क घेतली गेली, कारण आपण पाहिलं निकेश सलेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. अगदी अचूकपैकी करण्याचा प्रयत्न राहिला. बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली. या धावा येतील त्या धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण जेवढा सामना आपल्याला लवकर संपवता येईल ना तो प्रयत्न मात्र या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी धावसंख्या पहिली धावपळकावरती 41 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय दिवसा डवल्या रनांची चोरी. जशी धाव आहे तशी ती घेण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा साहिल कास्कर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हर्षद टावरी. ओहो, चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केला गेला, चेंडूला धक्कलला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील. त्यावर मात्र 2 धाव घेण्याची नामी संधी प्राप्त केली आहे. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 43 धावा. 43 धावा धावपळकावरती. मात्र या षटकामध्ये कुठेशी धावा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला पाहायला मिळतोय साहिल कास्करच्या माध्यमातून. मात्र हर्षद टावरी या ठिकाणी पहा काय खेळ करतोय. आपल्या संघासाठी चांगल्या दर्जाचा खेळ हर्षद टावरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्विचित करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी पहा घुटना देख, तमाशा देख. चेंडू अगदी बिग 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 युजा. षटकार. तर या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र शुभम आम्हाला सांगतात आमच्यापर्यंत या ठिकाणी जे स्कोरची माहिती पोहोचवतात. हर्षद टावरी जर पाहिला 41 धावसंख्येवरती खेळ करतोय. 12 चेंडूमध्ये चांगला खेळ आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आणि स्वतःसाठी खऱ्या अर्थाचा पाहिला तर 9 धावा या ठिकाणी हाफ शतकासाठी. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. त्या ठिकाणी पाहिला डिप्युटी विकेटमध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल पकडला गेला. मात्र हर्षद टावरीचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातोय. डीजे हर्षद टावरेने चांगली कामगिरी केली. अगदी 41 धावांची खेळी पाहायला मिळेल 13 चेंडूमध्ये. आज अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कर्णधाराची साजेशी भूमिका त्याच्यामधून पाहायला मिळेल. पहा संघमालक देखील त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहित करत असताना पंकज नागवाला पाहिलं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहतोय कोहली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं पाहायला मिळतोय. रामा पाटील मित्रमंडळ थळ बाजार कोळीवाडा यांच्या माध्यमातून. फलंदाज तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोहली लीग पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यामधीलच माझ्या वाचनात आलेल्या एक परिच्छेदात माझ्या कोळी समाजाविषयी हे उद्गार काढलेत. कोळी समाज हा धाडसी, मेहनती, विश्वासू, प्रामाणिक आहेच, याशिवाय तो खरे बोलणारा आहे. एक वेळ जगबुडी होईल पण दर्या त्याचा खारटपणा आणि कोळी माणूस त्याचा खरेपणा कधी सोडणार नाही, असा माझा अनुभव आहे. असे स्वराज्याचे धाकले धणी यांनी कोळी समाजाबद्दल काढलेले हे गौरव उद्गार त्या पुस्तकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. अगदी आपण स्वराज्य रक्षक जे मालिका देखील पाहिली स्टार प्रवाह, त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्या कोळी समाजाबद्दल गौरव उद्गार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. असा हा कोळी समाज आपल्याला पाहायला मिळतोय. धाडसी आहे कोळी माणूस. खऱ्या अर्थाने पाहिला अगदी जर पाहिलं ना की ज्या समुद्रामध्ये मच्छीमारीचा व्यवसाय करत असतो, अगदी आपला जीव या ठिकाणी जर पाहिला घरामध्ये ठेवून त्या ठिकाणी मच्छीमारीचा व्यवसाय करत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पाहिलं 3 तालुक्याला एकत्र आणण्याचं हे काम अद्याप आपण पाहिलं रामा पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे एक मुख्य आयोजक म्हणून जर पाहिलं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घडत असताना सन्मान्य दमदार कार्यसरपट आमदार
महेंद्र शेठ दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खऱ्या अर्थाने घडत असताना पाहतो. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, अंतिम दिवस आहे आणि जर पाहिलं तर विकासाचा साखरकर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये समोरांची करण्याची संधी मिळाली. 3 दिवसापासून त्यांचं आम्हाला आमंत्रण होतं, मात्र कामानिमित्त आम्हाला येता मिळालं नाही. मात्र आजच्या दिवस नक्की त्यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. मात्र आदर्श सल्लागार कोणी ट्रॅकवर या ठिकाणी सज्ज झालाय. अगदी लॉफ्टेड फटका खेळला गेला, आपण पाहिला डीप कव्हर क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र धावपळकावरती पुढे सरसत असताना 54 धावा धावपळकावरती. सामना मात्र जवळ पोहोचलाय. फक्त आणि फक्त 3 धाव्यांची गरज आहे. अगदी सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलाय. असं वाटलं होतं विकास सर की हा सामना खूप महत्त्वाचा, अगदी रंगतदार होईल. मात्र या सामन्याची बरीचशी हवा पाहायला मिळाली, काढली गेली. खऱ्या अर्थाने पाहिलं करण कोटरे शून्यावरती बाद झाल्यानंतर नंतर आदर्श बाद झाला. त्यानंतर पाहिलं जीवन देवकर देखील बाद झाला. आकाश खन्ना पाहिजे तसा खेळ पाहायला मिळाला नाही. मात्र आज मात्र हर्षद टावरीचा खेळ चांगला दर्जाचा पाहायला मिळाला या मैदानावरती. मोठा या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आला. झेल पकडला गेला. यश भुईर हा क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल पकडला गेला. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. डीजे काय अप्रतिम गाणी या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं अगदी आपल्या कोळ्यांची 21 माय कुलस्वामिनीचं हे गीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने 2 दिवसामध्ये आपण आईच्या भेटीसाठी देखील जाणार आहोत आणि तिच्यावरती भरोसा ठेवून आपण मच्छीमारीचा व्यवसाय करत असतो. एक चांगल्या दर्जाचा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये नौकारचा हा खेळाडू आपण पाहतोय. लेटकट कट मारण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं प्रणित भोईरचा या ठिकाणी आपण पाहिलं. सर बॅटकट होता का? लेटकट करण्याचा प्रयत्न. झेल देखील हातातून सुटला, निसटला गेला. करण कोटरच्या माध्यमातून एकदा मात्र कंप्लीट केली गेली. सामना मात्र पाहिला तर अजूनही जर विचार केला धाव्यांची गरज आहे ते म्हणजे 2. हा सामना या चेंडूवरती फिनिश करणार का किशोर पाटील हा देखील प्रश्न पडला आहे. मात्र खऱ्या अर्थाने त्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजाकडे चेंडू फिरवण्याची. मात्र पहा अगदी घुसून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्रक पे मस्तक पे दस्तक देते बेगेन महेंद्र सिंग धोनी स्टाईन या ठिकाणी सामना मात्र फिनिश केला गेला आणि ही मॅच मात्र जिंकले बॉस फायटर साखर या संघानं. तर खऱ्या अर्थाने पाहिलं लवशेठ खेडेकर यांनी जो पुरस्कार केला संघ मालकीचा संघ या ठिकाणी पाहिला. कोली किंग हा संघ या ठिकाणी पाहतोय. मात्र खऱ्या अर्थाने कोणाला तरी विजय आणि कोणाला तरी पराभव पत्करावाच लागतो या ठिकाणी. मात्र लवशेठ आपण या स्पर्धेमध्ये थोडंसं काय होईना आपला संघ पराभव झाला पुन्हा, परंतु या मॅचमध्ये जरी आपण पराभव झाला असाल तरी खचून जाऊ नका. पुढील स्पर्धा पुढील वर्षाची वाट पहा आणि पुढील कोली प्रीमियर लीगमध्ये आपला पहिला संघ असेल हे देखील या ठिकाणी मी ग्वाही देतो आपल्या माध्यमातून. तर या सामन्याचा सामना ठरलाय नो डाऊट, ज्याच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला. ज्याच्या 13 चेंडूमध्ये 41 धाव्यांचे बहारदार खेळले आणि गोलंदाजी करत असताना एक षटक हाताळता वेळी 4 धावा खर्च करून एक महत्त्वपूर्ण